मुंबईच्या वांद्रे कुर्ले संकुलातील MMRDA मैदानात मवियाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार. मुंबईमध्ये मवियाच्या सभेत राहुल गांधी 5 आश्वासनांची घोषणा करणार. शेतकरी, महिला वर्गासाठी महत्त्वाच्या घोषणांची शक्यता. राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. आपली राज्यघटना निळ्या रंगाची आहे, मात्र राहुल गांधी दाखवत असलेली राज्यघटना लाल रंगाची. फडणवीसांची टीका. सामाजिक क्षेत्रातील लोकांना अर्बन नक्षल म्हणणे हा त्यांचा अपमान. वडेट्टीवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. राहुल गांधींचा कार्यक्रम सामाजिक संस्थांनी आयोजित केल्याचं वडेट्टीवारांकडून स्पष्ट. राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या विचाराचे विरोधक असून ते संविधानाच्या गोष्टी करत आहेत. बावनकुळेंचा टोला. राहुल गांधींचा नक्षलवादाला पाठिंबा असल्याचंही बावनकुळेंचं वक्तव्य. राहुल गांधी जातीपातींमध्ये भेद करण्यासाठी देशात फिरतायत. देशात संस्कृतीचा नाश राहुल गांधी करतायत. श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांची टीका. संविधान विरोधी असलेल्यांनी संविधानाच्या रंगावर बोलू नये. फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. हिंदू संस्कृतीत लाल रंगाला शुभ मानलं जातं, मात्र भाजपला त्याचाही त्रास आहे. पटोलेंचा हल्लाबोल. काँग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा टोला. काँग्रेस लोकशाही आणि संविधानाला मानत नाही. दरेकरांची टीका. संघ संविधानावर थेट हल्ला करत नाही तर लपून हल्ले करतात. शिशु मंदिरासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानातून पैसे येत असल्याचा राहुल गांधींचा आरोप. जातनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे. जातीय जनगणनेच्या मागणीमुळे नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. ही जनगणना केली तर सगळं स्पष्ट होईल. नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचं वक्तव्य. देशामध्ये आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार. नागपुरातल्या संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी यांचा निर्धार. राहुल गांधींचं भारत जोडो नाही तर भारत तोडो आंदोलन. तुमच्या हातातलं लाल पुस्तकातनं तुम्ही कुणाला काय इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल. राहुल गांधींचा देशाबद्दल अभ्यास नाही. प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका. ज्यांना अभ्यास नसतो त्यांना यात्रा काढावी लागते. प्रफुल्ल पटेल यांची टोलेबाजी. काँग्रेसने वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना पराभूत केलं. काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करायची. योगी आदित्यनाथ यांचा आरोप. लोकांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचीच प्रेरणा घेऊन आपणही एकत्र राहणं गरजेचं आहे. वाशिममधल्या सभेत योगी आदित्यनाथांचं वक्तव्य. काँग्रेसच्या प्रचार समितीची उद्या बैठक. चंद्रकांत हंडोरे प्रचार समितीचे अध्यक्ष असून 45 सदस्यांची समिती. बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवली जाणार. आधी मवियाचं सरकार येऊ द्या, मग पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा. जयंत पाटलांचं वक्तव्य. अधिकृत उमेदवारांसाठी सगळ्यांनी ताकद लावावी. सरकार येण्यासाठी प्रयत्न करावे. जयंत पाटील यांचं आवाहन. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीसंदर्भात काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र. पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची तात्पुरती नियुक्ती केल्यावर आक्षेप. निवडणूक कालावधीमध्ये तात्पुरती नियुक्ती करता येत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख. काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत म्हणून राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करण्याची भविष्यवाणी केली होती. भाजपची एक्सवर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा. ठाण्यामध्ये महायुतीचा मार्गदर्शन मेळावा. 4ही विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन. अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध. आज मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रकाशित. प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा. पक्षशिस्त भंग केल्याने भाजपकडून 37 जणांवर कारवाई. हरीश भगत, स्नेहा पाटील, वरुण पाटील, गोपाळ झवेरी आणि धर्मेंद्र ठाकूर आदींचं निलंबन. साकोली मतदारसंघात बंडखोरी केलेले भाजपचे सोमदत्त करंजेकरांवर बडतर्फीची कारवाई. करंजेकर यांची साकोलीतनं अपक्ष उमेदवारी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 7 आणि 8 नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर आणि आटपाडीमध्ये सभा. भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. धुळ्यामध्ये 8 नोव्हेंबरला होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेची जोरदार तयारी. सभास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शहरातल्या मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर सभेचं आयोजन. साताऱ्याच्या कराड उत्तर मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची सभा. भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची सभा. शरद पवार म्हणाले, तव्यावरची भाकरी वेळेवर फिरवली नाही तर करपते. आता कराड उत्तरची भाकरी फिरवायची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. जत विधानसभेचे भाजप उमेदवार गोपीचंद पडळकरांसाठी देवेंद्र फडणवीसांची सभा.
पडळकरांना निवडून द्या, फडणवीसांचं जनतेला आवाहन. गोंदियाच्या तिरोडामध्ये उद्या शरद पवारांची सभा. रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात सभा असल्यानं अजित पवार गटाचे नेते शरद पवारांचं स्वागत करणार. प्रफुल्ल पटेलांची माहिती. सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका करताना पुन्हा जीभ घसरली. पवार, तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र हवा का? सदाभाऊ खोत बरळले. जतमधील सभेत शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावरून सदाभाऊ खोत यांची टीका. महाराष्ट्र घडवण्यात शरद पवारांचा 100% वाटा. तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? जितेंद्र आव्हाडांचा सदाभाऊ खोतांना सवाल. शरद पवारांना मागील 40 वर्षांपासून अनेक संधी मिळाल्या, मात्र त्यांनी फक्त तालुक्यापुरताच विचार केला. राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा. सरकार महाराष्ट्रासाठी नाही तर गुजरातसाठी चालतंय का? काँग्रेसचे नेते अमित देशमुखांचा सवाल. परभणीच्या पाथरीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये अमित देशमुख यांचा सवाल. इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश संपन्न. मावळ पॅटर्नमुळे लोणावळा भाजपमध्ये फूट. महायुतीचा धर्म पाळून सुनील शेळकेंचा प्रचार करू. लोणावळा भाजप शहराध्यक्ष अरुण लाड यांची भूमिका स्पष्ट. बारामतीमध्ये जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल, लॉजिस्टिक पार्क, अन्न प्रक्रिया उद्योग उभारणार. जाहीरनाम्यातनं अजित पवारांचं आश्वासन. राज्यावर 8.5 लाख कोटींचं कर्ज असताना जाहीरनाम्यातनं अनेक आश्वासनं. दादांकडून जनतेला फक्त चंद्र आणून देण्याचा वादा राहून गेला. खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार भगीरथ भालकेंचं शक्ती प्रदर्शन. महादेव मंदिरात दर्शन घेत प्रचाराचा प्रारंभ. खासदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून विराट सभेची सुरुवात. सुरतमध्ये शिवरायांचं मंदिर उभारणार. उद्धव ठाकरेंची घोषणा. मुंबईत शिवरायांचं मंदिर उभारून दाखवा, फडणवीसांचं आव्हान. फडणवीस कधी मुंबईत आले नाहीयेत, त्यामुळे त्यांना मुंबईची रचना माहिती नाही. जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. तर शासनाची परवानगी जागा द्या, पुतळा उभारून उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलवेन, आव्हाडांचा टोला. मुंबईतच काय, पाकिस्तानातही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. शिवरायांचा स्वाभिमान. फडणवीस शिंदेंनी दिल्लीकडे गहाण ठेवलाय. शिवरायांनी लुटलेल्या सुरतेवर फडणवीसांचं प्रेम. संजय राऊतांचा हल्लाबोल. आरक्षण देणं एकनाथ शिंदेंच्या हातात आहे का? राज ठाकरेंचा सवाल. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त झुलवत ठेवलं जात आहे. महायुतीसह मवियावर राज ठाकरेंचा हल्लाबोल. कोणत्याही आरक्षणाशिवाय तरुणांना खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणार. राज ठाकरेंचं लातूरमधल्या रेणापूरमधील सभेतनं मतदारांना आश्वासन. राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत. प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. विरोधात कुणीही असेल तरी कामाच्या जोरावर निवडून येईल, सरनाईकांकडून विश्वास. रामराजे निंबाळकरांवर अजित पवार संतापले. रामराजे प्रचारात का दिसत नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर निंबाळकरांना नोटीस पाठवणार असल्याचा अजित पवारांचा इशारा. सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, नोटीस आल्यावर बोलणार. रामराजे निंबाळकरांची एबीपी माझाला माहिती. बारसूची जागा चांगली असल्याचं पत्र उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं. उदय सामंत यांचा खुलासा. उद्योग गेले की टीका करायची आणि आले की श्रेय घ्यायचं, सामंत यांचा टोला. आष्टी मतदारसंघात घड्याळाचे 12 वाजले आहेत. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा टोला. तर माझ्यासाठी 10 आमदार एबी फॉर्म परत करत होते, मात्र मी तसं होऊ दिलं नाही. अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबेंचं प्रत्युत्तर. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव केला तसा माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जाते. धनंजय मुंडेंचा आरोप. अडचणीचा ठरू शकतो म्हणून माझा हस्त करण्याची तयारी. मुंडेंचं जाहीर सभेत वक्तव्य. औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे एमआयएम उमेदवार नासिर सिद्दीकी यांचं वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणे यांचं नाव न घेता विधानसभेत घुसून मारू असं वक्तव्य. परंडा विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात प्रत्येक गावात विकास निधी दिला. तानाजी सावंत यांचा दावा. निधी न मिळालेलं गाव दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका. तानाजी सावंत यांची खुली ऑफर. वसमत विधानसभा मतदारसंघात महायुती आणि मविया जनतेची लूट करतायत. वंचितच्या उमेदवार प्रीती जयस्वाल यांची टीका. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापुरात आयकर विभागाची छापेमारी. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांचं घर, बँक आणि कार्यालयावर छापे. बाळासाहेब संचेती ठाकरे पक्षाचे उमेदवार दिनेश परदेशींचे निकटवर्तीय. रायगडच्या पेंड सुधागड मतदारसंघात मवियाच्या उमेदवाराचा पेच कायम. अतुल म्हात्रे आणि प्रसाद भोईर यांच्यात रस्सीखेच. महायुतीलाच फायदा होण्याची शक्यता. कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शुभारंभ. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती. मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली. बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या घाटकोपर आणि बोरिवलीत अमित शहांच्या सभा.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली विक्रोळी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. सुवर्णा करंजेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानं सुनील राऊत यांना अटक करावी अशी मागणी. शिवडी विधानसभा मतदारसंघातले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकरांच्या पायाला प्रचारादरम्यान दुखापत होऊनही नांदगावकरांकडून प्रचाराच्या रणधुमाळीत घाटकोपर पूर्वचे भाजपचे उमेदवार पराग शहा यांच्या पायाला दुखापत, पाय घसरून पडल्यानं दुखापत. पालघरच्या बोईसर विधानसभेत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बॅनर वॉर. ठाकरेंचे उमेदवार विश्वास वळवी तर शिंदेचे उमेदवार विलास तरे यांचे बोईसर शहरात लागलेले बॅनर पाडले. मोदी आणि भाजपच्या योजनेच्या नावाखाली ऑनलाईन लिंकद्वारे लूट. कांजूरमार्गमध्ये एकाच्या खात्यातले पैसे उडाले. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांकडून कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालघरच्या 6 विधानसभांमध्ये 22,92,066 मतदारांची नोंद. यात 11,87,589 पुरुष तर 11,04,246 महिला तर 231 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश. अहिल्यानगरमधील अकोलेतील अपक्ष आमदार वैभव पिचड यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ. अगस्ती महाराजांच्या दर्शनाने प्रचार सुरू. कार्यकर्त्यांना संबोधन करताना वैभव पिचड भाऊ. श्रीरामपूर मतदारसंघातील आरपीआय नेते विश्वास राजू यांची पक्षाला सोडचिठ्ठी. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यानं विश्वास राजू मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबन घोलप यांचा मुलगा विजय घोलपसाठी मैदानात. 40 वर्षाआधी त्यांनीही शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढवली होती निवडणूक. यवतमाळचे राळेगावचे भाजप उमेदवार अशोक उईकेंनी फोडला प्रचाराचा नारळ. कळंब येथील चिंतामणी देवस्थानात पूजा करून प्रचाराला सुरुवात. बुलढाण्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून तपासणी मोहीम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनाची महामार्गावर तपासणी. यवतमाळमध्ये 24 तासात 20 लाख रुपये जप्त. नाकाबंदी दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक विभागाचं पथक आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कुडाळ रेल्वे स्थानकात गाड्यांची तपासणी. रेल्वेतनं अवैध दारू, शस्त्र, रोख रक्कम, अंमली पदार्थ याची वाहतूक होऊ नये याकरता खबरदारी. अकोल्यातल्या अकोट शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष फैजान मिर्झांच्या वाहनाची तोडफोड. अकोट शहर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर गोळीबार. 3 संशयितांना अटक. विनोद सोनवणेंच्या वाहनावर गोळी लागल्यानं अनर्थ टळला. कार्तिकी यात्रेनिमित्ताने पंढरपूरला यात्रेचं स्वरूप. पंढरपूरमधील हॉटेल, धर्मशाळा, पार्किंगच्या जागा गर्दीने फुल. पंढरपूरला कार्तिकी यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्या. 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरसाठी गाड्या चालवण्यात येणार. सण उत्सवांच्या काळात चालवण्यात येणाऱ्या गाड्या 60 मिनिटात हाऊसफुल. मध्य रेल्वेवरनं आतापर्यंत 206 उत्सव विशेष गाड्या. एकट्या मुंबईवरनं 206 पैकी 88 उत्सव गाड्या चालवण्यात आल्या. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सुलभ दर्शन व्हावं यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने काटेकोर नियोजन. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे 30 जुनी कॅसेट. रामदास कदमांचा टोला. महापालिकेत सत्ता असताना मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार करण्याचं पाप ठाकरेंनी केलं. एसआरएच्या जागा ठाकरेंनी घेतल्या, कदमांचा आरोप. नाकाबंदी दरम्यान शेतकऱ्याचे 4 लाख रुपये पोलिसांकडून जप्त. मलकापूरच्या बेलाड गावाजवळ शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अडत्यांकडून बाजार समितीतले खरेदी विक्री व्यवहार बंद. फडणवीसांच्या वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. हातात लाल पुस्तक आणि डोक्याला लाल फडकं बांधून काँग्रेसचं आंदोलन. राहुल गांधींबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीचा फोन. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. 5 कोटींची मागणी, अन्यथा जिवे मारण्याची दिली धमकी. बाबा सिद्दीकी हत्याकांडातील 16व्या आरोपीला अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपी गौरव अपुणेने हत्या करण्याआधी इतर आरोपींसोबत अनेक वेळा बैठका घेतल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर DY पाटील रुग्णालयात बॉम्ब असल्याचा मेल आल्यानं गोंधळ. बॉम्ब शोधक नाशक पथकाचं शोधकार्य, मात्र कुठेही बॉम्ब आढळला नाही. बुलढाण्यामध्ये मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम गावात पोलिसांची कारवाई. 2 एकर शेतात लावलेल्या गांजा पिकावर पोलिसांची धाड. एकाला अटक. 2 एकर शेतात लावलेलं 4,51 लाखांचं गांजा पीक जप्त. गांजा तस्करी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अकोला रेल्वे पोलिसांच्या तावडीतनं फरार. दोन्ही आरोपी ओडिशा राज्यातले असल्याची माहिती. आरोपी पळून जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. ऑक्टोबरपासूनच्या कारवाईत 96 वाहनांसह 3.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. एका महिन्यात 923 गुन्ह्यांची नोंद. 843 जण अटकेत. अकोल्याच्या उमरी भागात जेवणाच्या मेसच्या नावाखाली सुरू होता देह विक्रीचा व्यवसाय. व्यवसाय चालवणाऱ्या 2 महिला आणि 4 पुरुष ग्राहक पोलिसांच्या ताब्यात.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.